नमस्कार मित्रांनो, इट इज रिअल टॉक्स या आपल्या पेजवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरच्या युनिट 4चा लेक्चर नंबर 2 बघणार आहोत. सब्जेक्ट कोड 22602, सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर पेज. खूप बेसिकपासून आपण शिकवायचा ट्राय करतोय, त्यामुळं तुम्हाला आत्ता सोबतच भविष्यात सुद्धा आणि सध्या साईटवर सुद्धा याचा खूप चांगला फायदा होणार आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब विथ युअर फ्रेंड्स. चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं क्रॅक्स इन वॉल ड्यू टू बल्जिंग ऑफ वॉल. म्हणजेच काय की जेव्हा वॉल फुगते, लोड बिअरिंग वॉल असा आपण उल्लेख केला होता. लोड बिअरिंग का, तर जी वॉल स्वतः लोड घेते, स्वतः वजन घेते, ही काय बनते, एक स्ट्रक्चरल कॉम्पोनंट बनते. तर त्या वॉलमध्ये बल्जिंग झाल्यावर काय काय होतं हे बघितलं होतं. आपला जिव्हाळ्याचा विषय किल्ले आहे, म्हणून यावेळी आपण किल्ले इथं दाखवतोय. बघा, हा आहे विजयदुर्ग किल्ला, त्याची ही भिंत आहे, दिसते का? विजयदुर्ग किल्ला समुद्राला लागून आहे, निम्मा जमिनी निम्मा समुद्र असा आहे तो. तर इथं बघा की सतत पाण्याच्या आंदोलनामुळे कसं हे जे दगड आहेत, ही वॉल आहे, ही स्पिल झालेली आहे. ऍक्च्युली ही काय आहे, लोड बिअरिंगच वॉल आहे, कारण की जुने स्ट्रक्चर्स काय होते तेव्हा कॉन्क्रीट नव्हतं, लोड बिअरिंग आहे. त्यामुळे ही जी काही बेटावर बांधलेली आहे, इथं सतत पाण्याच्या आंदोलनामुळे ज्या लाटा लागतात, काय लागतात हे बघा, दगड पूर्ण पांढरा पडून गेलाय. हा जो दगड आहे तो पूर्ण आपल्याला इथे दिसतोय का, पांढरा पडला. हे कशाचे क्षार, सलायनिटी म्हणू शकतो आपण, लिंचिंग, साल्ट्स तयार झालेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हे काय झाले आहेत, तर असे सेपरेट झाले आहेत सगळे दगड. विजयदुर्गला तुम्ही गेला बोट फेरीमध्ये तर दिसेल. हे काय एक लोड बिअरिंगचं उदाहरण म्हणून दाखवलं मी, मागच्या वेळी राहिला असेल म्हणून यावेळी आपण हे कव्हर करतो. ठीक आहे. यावेळी अजून एक इथं दोन हे फोटो दाखवतोय मी लोड बिअरिंग स्ट्रक्चरचे जुने. हे बघा, इथं ही क्रॅक दिसते. ही क्रॅक नाही, ही क्रॅकचे काय आहेत, खूप मोठी क्रॅक आहे, त्यामुळे ह्याला काही साधी क्रॅक नाही म्हणू शकत आपण. ही कशामुळे झालेली आहे, तर जुनं झाल्यामुळे स्ट्रक्चर, त्याचं मेंटेनन्स नाही, काय नाही, ह्यामुळे ही अशी खराब झालेली आहे. दुसरीकडं आपण एका लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्येच पाणी गाळल्यामुळे आतमध्ये हे लाकूड बघा पूर्ण कसं डिटोरिएट झालेलं आहे. हे लाकूड पूर्णतः डिटोरिएट झालेलं आहे, खराब झालेलं आहे हे लाकूड. त्यामुळं काय होतंय, तर त्या ठिकाणी जे काही हे लाकूड आहे, हे बघा इथं तुम्हाला दिसतंय का, ही क्रॅक, हे सेपरेट मटेरियल्स काय तर खराब होत आहेत सगळे पाण्यामुळं. हे अशा ह्या दोन केस स्टडी मला दाखवायच्या होत्या सुरुवातीला. नेक्स्ट लेक्चर संपल्या. आता आपण लिहू क्रॅक्स इन नॉन लोड बिअरिंग वॉल. आता नॉन लोड बिअरिंग वॉल म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, बघितलं आपण. लोड बिअरिंग म्हणजे जी वॉल लोड घेते तिला लोड बिअरिंग वॉल म्हणतो आपण, बरोबर आहे का? आणि जी नाही घेत म्हणजे काय, त्याचा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट वॉल नाही. वॉल हे काय आहे फक्त, तर वॉल ही एक पार्टिशन म्हणून साधीशी यूज केली जाते. तिला काय म्हणतात, तर तिला नॉन लोड बिअरिंग वॉल असं म्हणतात. म्हणजे ज्या घरात आता आपण राहतो ती काय आहे, नॉन लोड बिअरिंग वॉल आहे. का, कारण आता आपली घरं बऱ्यापैकी RCC झालेली आहेत, आणि RCC मध्ये काय असतं, स्लॅब, बीम, कॉलम आणि फाउंडेशन, SBC आणि F हे काय असतात, त्याचे कॉम्पोनंट असतात, बरोबर आहे, SBC. चला, आता आपण बघूया की यामध्ये काय काय होतं. तर काय आहे, स्लॅब अंडरगोज एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. आता यामध्ये एक सांगतो, आपण ह्याला का म्हणतोय लोड बिअरिंग, तर सॉरी नॉन लोड बिअरिंग, तर ह्याच्यावर लोड नाही आहे, इथं बीम आहे. हा, हे जे रेड प्रोजेक्शन दाखवलेले हे काय आहेत, बीम आहेत. तर या बीमच्या खाली वॉल असते. जेव्हा या बीमला काही अडचणी येतात किंवा स्लॅबला वरती ज्या अडचणी येतात, तर त्याचा इफेक्ट काय होता, आपसूक स्लॅबला जॉईन असलेल्या बीमवर त्याचा आपसूक इफेक्ट होतो. जेव्हा इथं इफेक्ट होतो तेव्हा हा कॉलमवर इफेक्ट.
तेव्हा ह्याच्या खाली ही जी वॉल असते अशी, फक्त अशी मार्क करून दाखवते, समजा ही वॉल आहे, ही काय होतं ह्याच्यावर तो इफेक्ट होतो. Slab undergoes expansion and contraction due to change in temperature, inadequate protective cover on concrete members. That's the reason and provision of large span of slab causes excessive deflection. आता काय आहे तर एक एक आकृती मी झूम करून दाखवतो तुम्हाला. पहिली ही आकृती. आता इथं बघा काय होतंय तर डिफ्लेक्शन खाली झालेलं आहे, पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन झालेलं आहे, सॅगिंग झालेलं आहे. सॅगिंगमुळे काय झालंय, हा स्लॅब खाली उतरला तर ह्याच्या खालची वॉल स्ट्रेट राहील का, ही वॉल सरळ राहील का, तर नाही राहणार ही वॉल सरळ. तर ही वॉल पण काय होईल, बेंड होईल किंवा त्याच्यावर प्रेशर येईल. त्यामुळे इथं तुम्हाला क्रॅक्स बघायला मिळतील असे, जसे मी इथं दाखवले आहे बघा. जर हा बीम असा इनवर्ड आला तर काय होईल, तर ह्या वॉलवर अशा क्रॅक्स यायला तयार होतील. आता शक्यतो ह्या क्रॅक्स डायगोनल असतात, म्हणजे ही जी दाखवले 45 ही आणि इकडं 45 पूर्ण भिंतीला काही क्रॅक येत नाहीत. शक्यतो कुठं असतो लोड, जिथं त्याचं कनेक्शन असतं त्या ठिकाणी येतं, आणि या कनेक्शनच्या ठिकाणी लोड आल्यामुळे काय होतं तर हे असे 45 डिग्रीमध्ये क्रॅक्स आपल्याला बघायला मिळतात. दुसरा आहे हा हॉगिंगचा. हॉगिंग म्हणजे निगेटिव्ह बेंडिंग आहे. काय झालं या केसमध्ये तर हा स्लॅब असा वरती गेलाय, काय झालेला आहे, स्लॅब वरती गेलेला आहे. आणि हा स्लॅब वरती गेल्यामुळं काय झालेलं आहे तर हा स्लॅब असा वरती गेल्यामुळं खालची भिंत सुटली. भिंतीला जो काही सपोर्ट होता बीमचा तो सुद्धा काय केलाय, वरती गेलाय. त्यामुळे ही भिंत काय होईल तर खाली येईल, खचेल ही भिंत, तिच्यावरचं प्रेशर, आणि त्यामुळे ती भिंत पडायची शक्यता आहे. असे काय आहेत त्याचे दोन आस्पेक्ट आहेत. आता ह्याचं रिझन काय आहे तर प्रोव्हिजन ऑफ लार्ज स्पॅन ऑफ स्लॅब कॉजेस एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन. म्हणजेच काय तर हे बघा, आता इथं आपल्याला डायग्रामच्या कम्पेअरला जरी बघितलं तर समजा किती असतो आपला स्लॅब, एखादा 5 मीटर 6 मीटर 2 वे. पण समजा 10 मीटर पर्यंत जरी गेलो आणि जर त्याला असे मध्ये सपोर्ट नाहीत तर काय होतात, हे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला नजरेला पडतात. नॉन लोड बिअरिंग वॉल. आता इथं बघा, तर इथं बघा या ह्याच्यामध्ये नॉन लोडिंग बिअरिंग वॉलला मग कसे पडतात जर भिंतीला नाही, तर तुम्हाला लक्षात येईल. हे काय झालेलं आहे तर हे बघा, ही लाईन बघा तुम्ही अशी व्यवस्थित, हा स्लॅब दिसतोय इथं आपल्याला वरती, ही लाईन दिसते. तर ही लाईन कुठं पडली आहे तर जिथं बीमचं कनेक्शन वॉलशी आहे, बरोबर आहे, हा स्लॅब आहे, हा बीम आहे. जिथं बीमचं कनेक्शन स्लॅब वॉलशी झालेलं आहे तिथं ही क्रॅक तुम्हाला दिसते. म्हणजे जे मागच्या डायग्राम मध्ये आपण बघितलं त्याचंच हे उदाहरण आहे. दुसरी आता ही व्हर्टिकल आहे, ही कशामुळे, ही वायरिंगची क्रॅक आहे, ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही, ही कन्सिल्ड वायरिंग आहे इंटरनल. त्यामुळं काय झालंय, ही जिथं वायर आलेली आहे तिथं हा क्रॅक आहे. त्यामुळे हा काय त्या वॉलशी रिलेटेड तसा नाहीये, डॅमेज नाही आहे हा वॉलचा. पण हे बघा, बीम आणि वॉल ह्यांचे एकमेकापासून ताटातूट झालेली आहे. दुसरीकडे ही अगदीच विजिबल आहे, स्लॅब आहे, बीम आहे, आणि हे बघा ही वॉल सुटलेली आहे. तर कशामुळे सुटलेली आहे ही बघितलं आपण, एकतर लॉंग स्पॅन मध्ये डिफ्लेक्शन होतं, टेम्परेचर स्ट्रेसेस तयार होतात, यामुळं काय होतं तर स्लॅब पासून वॉल सुटते, स्लॅब बीम पासून वॉल सुटते, आणि काय होतं त्या वॉलवर इफेक्ट होतो किंवा क्रॅक्स येतात. कसे येतात जनरली सांगितलं 45 डिग्रीमध्ये हे क्रॅक्स आपल्याला दिसतात. ठीक आहे, नॉन स्ट्रक्चरल वॉल्स आहे. बघा मी परत एकदा इथं काढून दाखवतो, ही अशी, हे बघा मी अगदी ती ट्रेस करतो लाईन, हे बघा ही इथं अशी क्रॅक आलेली आहे. इथं हा बीम आहे, इथं हा स्लॅब आहे, आणि इथं ही वॉल आहे. SBW बी परत एकदा देखना काढतो, हे SB आणि W ह्या ठिकाणी आहेत आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, इथं तर काही ही विजिबल आहे, पूर्ण अशी पूर्णतः विजिबल आहे क्रॅक. तर नेक्स्ट टाईप आहे फाउंडेशन मुवमेंट और सेटलमेंट म्हणू शकतो आपण त्याला, ऑफ क्रॅक. आता फाउंडेशन मुवमेंट आणि सेटलमेंट म्हणजे काय होतं तर इथं ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल. फाउंडेशन म्हणजे काय तर कसं असतं आपलं फाउंडेशन, तर हे असं फाउंडेशन आपलं असतं.
त्याच्यावर आपला कॉलम असतो. हा इथं मी अनइवन काढलाय, ठीक आहे, समजून घ्या. तर ह्या फाउंडेशनला काय होतं, बिअरिंग प्रेशर खालून कसं इवन लागतं, युनिफॉर्म लागतं. पण जर ते नाही मिळालं तर हा फाउंडेशन काय होणार, असा असा हलणार, इकडं पडेल इकडं पडेल. त्यामुळेच काय होतं की ह्या अशा पद्धतीच्या क्रॅक्स तयार होतात वॉल्समध्ये. दिसते का, ही विजिबल आहे, मी पुन्हा एकदा इथे काढून दाखवत आहे. ही लोड बिअरिंगचीच आहे तशी, पण या फुटिंगच्या साठी हे उदाहरण म्हणून खूप चांगलं आहे म्हणून मी इथं दिलेलं आहे. लो फॅक्टर ऑफ सेफ्टी इन डिझाईन ऑफ फाउंडेशन. फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतो मी तुम्हाला सांगितलंय की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 50 किलो तो व्यक्ती उचलतो आणि त्याच्या पाठीवर आपण 150 किलो वजन दिलं तर तो उचलेल का, नाही, तो काय जगणार नाही ते 150 किलो वजनाने. तसंच मातीचं पण असतं की जर त्याच्यावर आपण एक्सेसिव्ह हे द्यायला लागलो तर काहीच होत नाही त्याच्याने. म्हणजेच काय होतं, फेल होती ती, तिच्या खालची माती होती आणि त्यामुळे काय होतं, सेटलमेंट होती. फाउंडेशन रेजिस्टिंग ऑन ऍक्टिव्ह, रेस्टिंग ऑन ऍक्टिव्ह झोन. आता ऍक्टिव्ह झोन म्हणजे काय, तर बऱ्याच ठिकाणी जिथं ब्लॅक कॉटन सॉइल आहे तिथं काय होतं माहिती आहे का, हे जे ग्राउंड आहे हे इवन राहत नाही. जर पाऊस झाला वरून तर हे असं स्वेल होतं, फुगती माती वरती, आणि जसं जसं त्यातलं पाणी श्रिंक होतं किंवा नंतर पाणी कमी होतं तेव्हा काय होतं की माती अशी आत जाते. अशा दोन पद्धतीचे कर्व होतात. त्यामुळे काय होतं, बिअरिंग प्रेशर, त्यामुळे काय होतं फाउंडेशन ऍक्टिव्ह ह्याच्यावर असलं की खराब होतं. बिअरिंग प्रेशर बिईंग इन एक्सेस ऑफ एसबीसी, हे पण काय वरती लो फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजेच काय, बिअरिंग प्रेशर कमी घेतलं जातं एसबीसीच्या डिझाईन प्रमाणे. लोकल व्हेरिएशन इन नेचर ऑफ सपोर्टिंग साईड. आता हे काय असतं की बऱ्याचदा मी आधीही सांगितलेलं आहे की जमिनीच्या आतलं पाणी कमी जास्त होतं, स्वेलिंग होतं. जसे आपण घाट ते म्हणतो की अशा अशा ठिकाणी हे अशा असे घाट असतात, किंवा एक पाणथळ जमीन असते, त्या जमिनीतून काय होतं, तर त्या पाणथळ जमिनीत पाण्याची ये जा चालू असते सतत, आणि ती पाण्याची ये जा सतत चालू असल्यामुळं काय होतं, तर जमीन फुगते किंवा कमी होते. ह्या अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. हे बघा, आता ही कुठपर्यंत हिची मजल गेलेली आहे या क्रॅकची हे बघू शकता तुम्ही, वरती फर्स्ट फ्लोअर पर्यंत ही दिसते बघा. मागच्या ह्याच्यात आपण खालची बघितली, हे बघा, आणि ह्याचाच हा जर वरचा पोर्शन तुम्ही बघत गेला तर ह्या खिडकीपासून ही अशी लाईन दिसते तुम्हाला. ही कशाची आहे, तर फाउंडेशन सेटलमेंटची क्रॅक आहे. नेक्स्ट इज व्हेजिटेशन क्रॅक्स. आता व्हेजिटेशन म्हणजे काय, तर झाडं झुडपं ह्यांच्यामुळे जे काही क्रॅक तयार होतात तिला काय म्हटलं जातं, तर व्हेजिटेशन क्रॅक असं म्हटलं जातं. तर काय, रूट्स ऑफ ट्रीज ग्रो विथ व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच काय होतं, हे बघा इथं ह्या फोटोमध्ये एक्सप्लेनेटरी फोटो आहे खूप छानसा. काय म्हणलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजेच काय, झाडाची मुळं एकतर जमिनीच्या आत वाढतात, सोबतच अशी चहूबाजूने वाढतात, बरोबर आहे. जिथे जिथे पाणी जातं तिथे तिथं झाडाची मुळं वाढतात. त्यामुळे काय होतं की त्याला जे ऍडजस्टंट असं स्ट्रक्चर असतं ते काय होतं, डॅमेज व्हायची शक्यता असते. कारण की ते त्याच्या खालची एकतर माती लूज करून टाकतं, आणि दुसरं जे पाणी ऑब्झर्व करतं त्या पाणी ऑब्झर्व करण्यामुळे तिथे जी माती असते, कॉज रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल दॅट रिझल्ट्स इन श्रिंकिंग ऑफ सॉइल. म्हणजेच काय, हे जे काय पाणी ओढून घेतलं जातं त्याच्यामुळं काय होतं, तर श्रिंकिंग होतं सॉइलचं. म्हणजेच काय होते, माती आकसती. त्यामुळे पण काय होतं की फाउंडेशन अनसेटल होतं आणि तुमच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होतो. आता काय दुसरं, अल्सो सॉइल स्वेल्स. आता इथं बघा तुम्ही, हे पेविंग ब्लॉक निघालेत, त्याच्यामध्येच हे पुढचं उदाहरण त्याच फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. मी मार्कअप करतो इथं मी मार्कअप करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर इथं हे पेविंग ब्लॉक्स निघालेत या रूट्समुळेच. हे याच फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल. काय होतं, तर जेव्हा मुळं वरती वाढतात तेव्हा अपलिफ्टमेंटमुळे ते खराब होतात, आणि फाउंडेशनचं काय होतं, सेटलमेंट कशामुळे, की पाणी जेव्हा ते ऑब्झर्व करतात त्यामुळं खराब होऊन जातं. हे व्हेजिटेशनचे क्रॅक आहे. आणि या ठिकाणी 2-3 एक्झाम्पल दाखवलेले आहेत सेम. हे मॅसनरी म्हणजे हा एक जुन्या पद्धतीचा ब्रिज आहे, दिसतो का हा ब्रिज.
तर ह्या ब्रिजकडे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा जो ब्रिज आहे दगडी मॅसनरी, तर नंतर कॉन्क्रिटिंग केलंय त्याला पण बघा, हे व्हेजिटेशन हा आता बंद करून टाकलाय पूर्ण हे व्हेजिटेशन आणि ह्याच्यामुळं, आणि हा आता वापरण्यायोग्य राहिलेला नाही, वापरण्यायोग्य राहिलेला नाहीये पूर्ण ब्रिज. हे काय व्हेजिटेशन मुळे झालेलं उदाहरण आहे. इथेही बघू शकता आपण की किती ते झाड आतमध्ये गेलंय आणि कशी त्यांनी हानी केलेली आहे स्ट्रक्चरची. थर्ड वन आहे फॉल्टी वर्कमनशिप. आता फॉल्टी वर्कमनशिप का दाखवलेली आहे आपण इथं मुद्दाम, तर हे बघा इथं चुकीचं काम झाल्यामुळे ह्या एवढ्या पोर्शन मध्ये ही वॉल कशी बाहेर आली, आणि जर ही वॉल स्ट्रेटच नाहीये तर ह्या वॉल मध्ये आपण काही बांधू शकतो का? नाही. जर ही वॉल स्ट्रेट नाहीये तर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, आपण ह्याच्या वरती जे काही करायचं आहे ते करू शकत नाही. हे काय फॉल्टी वर्कमनशिपचं उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघायचे आहे स्टेजेस ऑफ रिपेअर. आता परत एकदा आपण उजळणी करूया सगळ्याची. तर काय आहे क्रॅक्स इन नॉन लोड बिअरिंग वॉल. लोड बिअरिंग वॉल म्हणजे काय? जी वॉल लोड घेते स्वतःवर तिला लोड बिअरिंग वॉल म्हणतात. नॉन लोड बिअरिंग वॉल म्हणजे RCC घरामध्ये जी भिंत असते तिला नॉन लोड बिअरिंग वॉल असं म्हणलं जातं. जिथं काय होतं स्लॅब एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतात टेम्परेचरमुळं, त्या ठिकाणी हा फेनॉमिनन बघायला मिळतो. किंवा जिथं हाईट खूप हाईट नाही, जिथं लेंथ विदाउट सपोर्ट खूप जास्त असते त्या ठिकाणी सुद्धा ह्या अशा पद्धतीचे दिसत. काय होतं तर बीम किंवा स्लॅब जसे सुटतात, कारण ते वर किंवा खाली, इथं सॅगिंग आणि हॉगिंग दाखवलंय. ही सॅग मुवमेंट आहे, ही हॉग मुवमेंट आहे. हा काय गेलाय स्लॅब वरती गेला, इथं खाली गेलाय. काय होतं अशा 45 डिग्रीज मध्ये लाईन पडतात, कारण की प्रेशर जनरेट होतं त्याच्यावर, वॉलवर प्रेशर येतं. इथं काय होतं तर ही वॉल आणि ह्याच्यामध्ये ही क्रॅक तयार होते अशी. का? कारण की ही वरती गेलाय स्लॅब आणि त्यामुळे ही वॉल काय होती कमकुवत होती. ही परफेक्टचं एक्झाम्पल आहे, हे परफेक्ट वॉलचं एक्झाम्पल आहे. आता इथेही तुम्हाला मी दाखवलं काय होतं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये काय होतं तर ही तुम्हाला मी वॉल दाखवली होती. ही कशामुळे आहे तर इथून जो बीम आहे आपला, हा बीम स्लॅब आहे, बीम आहे, बीम जिथं कनेक्ट आहे तिथं बघा की तर मटेरियल सेपरेट असल्यामुळं आणि दुसरं या बीमवर लोड आल्यामुळे हे असं झालेलं आहे बघा, कनेक्शन सुटलेलं आहे त्याच्यापासून. इथंही सेम तुम्हाला दिसेल. त्यानंतर यामध्ये आपण दाखवलं होतं की फाउंडेशन मुवमेंट और सेटलमेंट क्रॅक. ह्याच्यावर प्रश्न असतो की कशामुळं क्रॅक सेटल होतात किंवा काय. तर सांगितलं मी तुम्हाला की व्हेजिटेशन होतं किंवा फाउंडेशनच्या इथून बिअरिंग प्रेशर कमी, डिझाईनचे फॉल्ट्स असतात, लो फॅक्टर ऑफ सेफ्टी, फाउंडेशन रेस्टिंग ऑन ऍक्टिव्ह झोन किंवा लोकल व्हेरिएशन इन नेचर ऑफ ग्राउंड, ह्या सगळ्यामुळे काय होतं तर हे असे दिसतात. आणि हे बघा ही वरपर्यंत अशी गेलेली क्रॅक आहे. थर्ड वन आहे व्हेजिटेशन क्रॅक. व्हेजिटेशन क्रॅक कशामुळे असते तर मुळं जी वाढतात जमिनीच्या आत बाहेर, हे बघा, त्यामुळे ही एक कंपाऊंड वॉलची पडलेली क्रॅक दिसते आपल्याला इथं. हे बघा काय दिसते क्रॅक तर या झाडाने काय केलं आहे, ह्याची मुळं गेल्यामुळं ही अनसेट झाली आणि ह्याला क्रॅक गेलेला आहे. सेकंडरी इथंच एक्झाम्पल दिलं की स्वेलिंग होतं, म्हणजे काय होतं एकतर ते पाणी शोषून घेतात त्यामुळे काय होतं माती आकसती, त्यामुळं डिसेटलमेंट होती फाउंडेशनची. दुसरं असं होतं की ते रूट्स जर खालून धक्का द्यायला लागले तर वरचं जे काय आहे ते सेटलमेंट पूर्ण बदलून जातं. त्यामुळे हे असे दोन फिनॉमिनन होते हे क्रॅक्स. आणि यानंतर आपण हे फक्त जस्ट एक्झाम्पल्स म्हणून तुम्हाला दाखवले होते. आता ह्या दोन लेक्चरमध्ये काही झालं, ह्याच्यावर पुढे रिपेअर मेथड्स आहेत. हे विचारलं जातं तुम्हाला की हे कशामुळे आणि काय होतं. हे फॉल्टी वर्कमनशिपचं एक्झाम्पल दाखवलं होतं आपण. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारताना असा विचारला जातो की काय आहेत लोड बिअरिंग मध्ये कशामुळं फॉल्ट येतात, नॉन लोड बिअरिंग वॉल मध्ये कशा पद्धतीचे फॉल्ट येतात. हे 2 किंवा 4 मार्काला तुम्हाला बेसिक क्वेश्चन सुरुवातीला विचारले जातात. त्यामुळे हे 2 लेक्चर्स त्याच्यावर टोटली बेस्ड आहेत. आणि त्याच 2 लेक्चर मध्ये आता इथून पुढचा जो काय आहे हे रिपेअर कसे करायचे असे फॉल्ट्स, तर हे आपण पुढच्या लेक्चर पासून पाहणार आहात. तोपर्यंत स्टे ट्यून. तुमच्या मित्रांना हे जर हे लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
आपल्या पेजला, आणि तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर चांगले लेक्चर्स बनवत राहील. चलो बाय.